अरे देवा, ह्या नवऱ्याला तर काय करू काय माहिती. सगळे किचन मधले काम आवरले, आता बाहेर एवढा राडा करून ठेवलाय. त्याला तर काही घेणं देणंच नाहीये बायकोचं. घरातले काम करायला ठेवलाय फक्त मला, आणि आता गेलाय गावाकडे निघून. इथे बायको कशी राहील, काय करेल, काही घेणं देणं नाहीये त्याला. जाऊ दे, गेला तर गेला, बघन मी माझ्या कधी काय आहे. तसं बी ना, घरात एकटी राहिलंच बरी येईल. जाऊ दे, राहीन मी एकटी मस्त पैकी. बघू, एन्जॉय करायला तरी मिळेल. हा नवरा असताना ना एन्जॉय तर करायला मिळतच नव्हता. कुठे बाहेर जायला मिळत नव्हतं, कुठे जाऊ पण देत नव्हता. आता मी मस्त पैकी बाहेर पण जाईन, एन्जॉय पण करेन, हाऊस तरी फिटेल माझी. चल बरं आहे. गंग्याचं घर दिसतंय. हे गंग्या, मायले दरवाजा तर उघडा दिसतोय. घरात कोणी आहे का नाही? चला, पण काय करता ते पाहू. पाटील आहे मी. हो बाई, अरे हो गंग्या कुठे गेलाय? अहो, ते गावाकडे गेले. अच्छा, कोण तुम्ही? आणि डायरेक्ट घरात कसं काय आले? काम होतं त्याच्याकडं. हो का? हा, आता असलं कसलं काम आलं बाई गंग्याकडं? आता तुम्हाला काय सांगू, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या काही गरज नाही बरं का. हो का? बरं, ठीक आहे, चालतंय. कसं तुम्ही, तुम्हाला पाणी घेऊन येते. चांगलं दिसतंय, भारी आहे. हो बाई, हो बाई, गांग्या कुठे गेलाय? अहो, ते गावाकडे गेले. अच्छा, गावाकडे म्हणजे कधी गेलाय तो? आजच गेले तर. म्हणजे आता वापस कधी येणार? आता ते काही सांगता येत नाही बघ. हो मॅडम. आता कोण तुम्ही आणि मला मॅडम का म्हणताय? अहो तुम्ही इकडे थोडं बघा की. अहो गावचे सरपंच आम्ही. तो एक नंबर आहे यार. एक नंबर तगडं पाकरू. बाकीचं जाऊ द्या, बघू आता काय होईल. पोटानं खायची चीज आहे. ठीक आहे, या या घेऊन पाणी या. बसतो आम्ही इथं. माल तर फार दिसतोय. बघू आता, गंग्या बी घर नाही. बघू आता येईलच. हे घे, या की बाई पाणी घेऊन. सरपंच, तुम्ही कस काय घरी? भाऊजी आम्ही चाललो म्हणलं, कधी बघितलं नाही. हो का? आज बघून थोडं मनच हे झालं. द्या पाणी घ्या. बस बसते बसते. बस राहिला असतं. घ्या की पाणी. काय करता पाणी घेऊन? का? इकडं सगळं शरीराचं पाणी झालं बघा तुम्हाला. का बरं, असं काय झालं? काय तुमचं रूप म्हणजे काय ते लाजच वाटते बघा थोडीशी, है ना? हो का? तुम्हाला पण लाज वाटते का हो सरपंच? काय मी तर म्हणते? असं ऐकलं होतं की आमच्या गावचा सरपंच असा पैलवानासारखा तगडा आहे आणि असा रुबाब. अरे, असं मी ऐकलं होतं. आणि कशाच आहे बघा. हो बाई, म्हणजे काय शक करतात काय आमच्यावर? अहो नाही नाही, कशाला शक करणार मी. अस्सल पैलवान आहे आपण. मग ते तर आहेच दिसतंयच मला. पण मी म्हणजे काय म्हणते, हे समज पाहून आहे ना, आमचं जरास काळीच थोडं धगधगलंय की, आहे का? हो का? बरं, मी काय म्हणते सरपंच, बोला घेऊ. कसं काय येणं केलं इकडं? आता काय सांगू, म्हणजे म्हणजे येण्याचं कारण वेगळंच होतं बघा. काय होतं सांगा की मला. पण आता काय सांगून फायदा आहे. म्हणजे पण आता सगळं काही बघून कारण वेगळंच झालंय. म्हणजे तुम्ही काय म्हणताय ना सरपंच, मला काहीच कळत नाही बघा. म्हणजे काय, आमची थोडीशी म्हणतात ना, मी येतच सरपंच काय बोलताय तुम्ही असं? मी बघा गावातली खूप साधी आणि सरळ भोळी बाई आहे बरं का. हो का? प्रेमळ माणसं आहे. तेवढं बरं. प्रेमानं खाणाऱ्या गोष्टी आम्ही खूप प्रेमानं खातो बघा. हो का? तसं तर पाहिजे, जो प्रेमानेच खायला पाहिजे बघा.
तुमचं रूप पाहून लयच आवडलं बघा आम्हाला देवाच्या पद. हो का? हो नाही हो, तसं काही नाही, आपलं साधं सिंपल. हो, येतो 2 घोट पाण्याची. हो घ्या. सरपंच मी काय म्हणते, सांगा की मला ते काय काम होतं. अहो म्हणजे मला ना असं विचारात पडले की बाबा सरपंच आपल्या घरी कसं काय. हा, अहो तुम्हाला माहितीये का, काही दिवसापूर्वी तर मी विचार करत होते की बाई सणवार चांगला आलाय, सरपंचाला घरी जेवायला बोलवावं. पण मी असा विचार केले की बाई सरपंच आपल्या घरी येईल का गरीबाच्या, म्हणून मी काही बोलवलंच नाही बघा तुम्हाला. पण आज बघा की कशी वेळ आली, तुम्हीच आले घरी. म्हणजे आमचं नशीबच म्हणायचं. सगळ्या वेळ चालून येतात, लक्षात आहे का? कारण काय हे आमच्या नशिबात बी काही गोष्टी असतील. म्हणजे गंग्याला बघायला आलो आणि भलतच काय होऊन गेलं, नाही तर कधी आलो नसतो आम्ही. हो का? पण सांगू ना, हा. खरंच लगेच नाही. नाही हो सरपंच, तसं तसं काही नाहीये. आता काय गरीबच आम्ही आहे तर काय. हे बघा, गरीब ह्या गोष्टीसाठी नसतं, आम्ही करू की मोठं तुम्हाला, मा मोठं करू की आम्ही तुम्हाला. कसं? मग आम्ही आहे की. म्हणजे काय बोलताय तुम्ही, सरळ सरळ बोला ना, मला बी कळेल असं. तुम्हाला काय लागते ते आपण देऊ की, फक्त टेन्शन घेऊ नका. नाही आम्ही टेन्शन नाही घेत, पण आम्हाला जे लागते ते तुम्ही का देणार. पाटील आहे आम्ही. हा, आता गावात तुम्हाला पाटील बी म्हणतात, सरपंच बी म्हणतात, तुमचं काय रुबाब आहे तुमचा, असंच आमच्या सरकारचं काय ना. पण आम्ही जे सांगतो ना तेवढं करा. काय एक जाऊ आम्ही तुम्हाला भेटेल अधून मधून. म्हणजे काय बोलताय तुम्ही हे? हो की, आता जीव जळला की तुमच्यावर. अहो नाही सरपंच, असं कसं बोलताय तुम्ही, माझा नवरा आहे ना, आणि असं कसं म्हणताय तुम्ही जीव जडला वगैरे. नाही होत. आहे का गंगा? नाही गंगा गावाकडे गेलाय, तो येणार आहे आता, म्हणजे 2-3 घंट्यात येईल तो वापस. त्याला मी पाठवून देईन की, कशाला चिंता करायची. जितकं म्हणशील की नका हो, तसं बिना कामाची लय पंचायत आली आहे, त्यांना कामच भेटणार झाले बघा कुठं. नुसतं घरी बसून असतो माझा नवरा, आणि आज कुठेतरी गावाकडे गेलाय, ते बी कामाला म्हणून मला इथं ठेवणार आणि तो कामाकडे म्हणजे कामाला गावाकडे जाणार, म्हणजे मी इथे एकटीच. बघा की आता तुम्ही. अरे आम्ही आहे की, काय घाबरायचं कारण नाही. काय आम्ही हाय की म्हणजे मग आम्ही येऊ की तुमचं मन रमवायला. सरपंच काय बोलताय तुम्ही हे? जे बोलायचं ते आपण नीटच बोलतो बरं का, आपल्याला ते असं कोऱ्याच बोलता येत नाही. हो का? हा, नाही तसं मला कळते तुमची भावना, पण नाही ना तसं नाही ना, असं काही नाही बरं का माझ्या मनामध्ये. तसं काही समजू नका बरं का सरपंच. तसंच असतंय. गावातल्या चमकीसारखी नाहीये. अरे मग आम्ही कुठं म्हणलो, पण कोणी आपलं करून ठेवावं लागत असतंय. काय पण सरपंच तुम्ही असं कसं बोलताय हो? जीव जगला आहे ते नाही पटत हो. काय आम्ही यायला लागलाय. आता काय बोलू तुम्हाला, मलाच समजणं झाले हो. म्हणजे भावत नाही एवढं मोठं सरपंच, मला असं कसं बोलू शकतो. मला भीती नाही लागली तुमची. दिल गया दिले तर तरी क्या चीज असं असतं. मन जळलंय तुमच्यावर. हो का? बरं ठीक आहे, मी काय करते, दरवाजा लावून घ्या. मग काय नाही नाही ते आता गरमीचे दिवस चालू ना, फार गरम होईल सरपंच तुम्हाला बी. राहू दे घेऊनच. मी तुम्हाला काही थंड बनवून आणू का? नको, गरमीत बरी असते. नाही हो, कसं एवढे मोठे सरपंच तुम्ही, आमच्या घरामध्ये गरमीत कसं बसणार ना, तुम्हाला थंड बनवून आणू का मी? आता मला विचार करावा लागला. काय कसला आहे का मनात? आहे का मनात? नाही हो सरपंच, असं कसं बोलताय तुम्ही, माझ्या मनात तुमच्याबद्दल असं नाही नाही. एवढं सरपंचानं म्हणले त्यानंतर. अहो पण सरपंच मी काय म्हणते, आता कसं आहे ना, माझा नवरा भोळा बाबडा, मी त्याला कसं दगा देणार ना. उचलून हो ना, मळ्यात उचलून लक्षात ठेव. नाही आली खोटं नाही समजा. त्या पाण्यात जेवढं बाटली ना, बाटली संपेपर्यंत हाव ना, नाहीतर इथूनच उचलून घेऊन जाईल.
लक्षात आलं का? बरोबर आहे सरपंच, मी काय म्हणते, तसं बी ना तुम्ही दिसायला खूप हँडसम आहे. हा. मला ना हा, म्हणजे हा, हा. थोडा थोडा टाइम द्या ना विचार करायला. बरं. चहा आणा ना. हा, आलीच 2 मिनिटात. हा, या. बसा हा तुम्ही. बसा म्हणजे काय? हा, मी येते. हा, हो हो. हम्म. बाजी हे सरपंच तर लयच आगाऊ निघाला. मला वाटलं नव्हतं हे माझ्याबद्दल असा विचार करेल म्हणून. पण तसं बी ना गावचे सरपंच असे असतात. आता मी काय करू आणि कसं ह्याला हकलून देऊ ना, टेन्शन आलंय आता मला. मला ना ह्याला ना लाडात गुडीत घेऊन ना थोडंसं जाळ्यात फसवून मलाच काहीतरी करावं लागलं ना, हकलून द्यावं लागेल. जाऊ दे, मी काय करते, चहा न पाजवताना दूधच पाजवते आणि ह्या दुधामध्ये ना काहीतरी ना गुंगीचं टाकून देते. म्हणजे कसं आहे, गुंगला म्हणजे कसं, गुंगीमध्ये काहीतरी ह्याच्याकडून काढून बी घेते आणि ह्याला हकलून लावते. चल, कसं वेळ झाला का परत ते बोंबलायचं. सरपंच, मी काय विचार केला बघा, तर म्हटलं गरम गरम चाय पाजवण्यापेक्षा दूधच पाजवावं. दूध प्या की. अहो, आम्ही लहानपणापासून दूधच पित आलोय काय. ऐका ना सरपंच, ताट नाही हो, हो, हो. हे दूध प्या. छान आहे हो तुमचं दूध. आ? मग आ? अहो, छान आहे तुमचं हो दूध. हो हो, हा हा. खरंच दुधाला चव होती. वेगळीच. हो का? तुमच्या हातानं चव आहे. आता तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्हाला तर असं वाटतं की तुमच्या सगळ्या हा? शरीराला चव वेगळी आहे. हो हो, असू शकतं की. प्या ना, प्या. पिऊन घ्या. अहो, आम्ही एकदा तोंडाला लावलं की सोडतच नाही बघा. हो का? कारण आमचं कामच तसं असतं. एकदा हाती घेतलं की फायनलच काय? कुठलंही काम. ओ हा हा. हा हा, बरोबर आहे. पिऊन घ्या, सगळंच प्या. तुमच्यासाठीच आणलंय मी, खास एकदम स्पेशल बनवून आणलंय, त्याच्यात टाकून पण आणलंय. गोड झालंय? एक नंबरच नाही. पण आम्हाला गुंगी काय हो? हा? म्हणजे माझं काम. थोडी थोडी दुधात बी नशा असते का? काय नाही, तसं काही नाही सरपंच. ते काय आहे ना, थोडस. नाही, आम्हाला वाटतं तुमच्या हातातच नशा आहे. हो, बरोबर बोलले, अगदी बरोबर बोलले तुम्ही. तुम्हाला ना ते काय होतंय ना सरपंच, ते असं वाटतं की तुम्ही दारू पिताय. तुम्हाला ड्रिंक करायची सवय आहे ना, त्यामुळे असं वाटतं की तुम्हाला नशा येते. पिऊन घ्या. हा, पिऊन घ्या, पिऊन घ्या. पण ते कसं झालं माहिती हा. आहे? एकदम नशा सुरू आहे. हो का? ते तुम्हाला काय वाटतंय ना, तुम्हाला असं वाटतंय की मी हॉटेलमध्ये बसलोय, मी दारू पितोय, मी चकला खातोय, तुम्हाला असं फील होतंय, म्हणून तुम्हाला नशा येत असेल. तुमच्या हातानं पाजलं. हो का? हो, पाजलं. हो, चालतंय की. द्या, मी तुम्हाला पाजवते, सगळंच पिऊन घ्या तुम्ही, टेन्शन नाही, मी खास तुमच्यासाठी बनवलंय. घ्या. प्या प्या प्या, पिऊन घ्या, पिऊन घ्या. चला, म्हणजे सरपंचाला एकदाची नशा चढली. म्हणजे आता मी माझं काम करून घेते. लय म्हणत होता ना, मी लय आवडती आणि माझा जीव जडला असतो. बघते जरा किती जीव जडलाय. सरपंच, थोडं राहिले, त्या पिऊन घ्या, सगळं त्या मी खास तुमच्यासाठी बनवले. आम्हाला झोप येऊन राहिली. हो का? बरं, आम्ही असं आता काय करू मी? याला तर झोप यायली म्हणायला इथं, आणि इथं झोपून गेलं तर मी काय करायची? नाही, मी जर हात लावला ना त्याला, त्याची झोपच उडून जाईल. तेच करते. सरपंच, उठा की. उठा उठा उठा. मी काय म्हणते, आता थोड्यावेळापूर्वी तुम्ही मला म्हणत होतात की बाई तुमच्यावर जीव जडलाय. हा ना, तर मग माझा बी तुमच्यावर लय जीव जडलाय बरं का सरपंच. बरोबर आहे की. हो, आणि ना असं वाटतंय की आता ना सरपंचाला सोडूच नाही. सरपंच आपला म्हणजे म्हणजे सगळंच माझं है ना. एकदा कसं आम्ही ज्याच्या प्रेमात पडतो ना, तर त्यांच्या प्रेमातच पडतो बघा. हो, आणि आमचं पण तसंच आहे. एकदा का आता सरपंचाच्या प्रेमात पडलो ना, तर तुमच्याच प्रेमात. कारण आम्हाला तुमच्याशिवाय आता कोणीच आवडत नाही. हो का? हो.
मी काय म्हणते सरपंच, तुमचं डोकं वगैरे काही दुखतंय का? थोडं जड पडलं. जड पडलंय ना? बरं बरं. काय नाही, होत राहते असं. ते आता तुम्हाला सवय नाही ना दूध प्यायची, आता इथून पुढे ना रोज नाही. दूध प्यायची सवय लावून घ्या. तुमच्या नजरेची नशा आहे राव, खरंच सांगतो, खोटं नाही सांगत. हो का? तसं माझी नजर तुमच्यासाठीच म्हणून. एक नंबर पाहू आहे बघ. हा? शपथ. हो. मी काय म्हणते सरपंच, आता तुमचा जीवच जडलाय माझ्यावर, है ना? तुम्ही आता प्रेमात पडलात माझ्या, हो, पडलो की, एकदम जोरात पडलो. है ना? हा. तर माझ्यासाठी आता सरपंच म्हटलं तर तुम्ही काही पण करू शकता. काही आहे ना? दोन 2 नावावर लिहून देऊ का लगेच जमायला बॉन्ड पेपरवर? अब- अजून काय पाहिजे बोल. खरंच हा. एवढं प्रेम करता तुम्हाला? प्रेम अजून कुठे बघितली, सुरुवात झाली आहे. हो. आणि सुरुवातीचं तुम्ही मला जर एवढं करताय तर मग आयुष्यभर किती करणार ना माझ्यासाठी. सरपंच मी काय म्हणते, ऐका ना, मन की आता काय तुम्ही म्हणायचं ना ते म्हण. 2च मिनिट बसा, मी आले का? ये की. 2च मिनिट. ये. ये रे, ये रे. आता म्हणतोय ना सरपंच, एवढं करतो तेवढं करतो. मी काय करते ना, खोऱ्या पेजवरला साईनच करून घेते याच्याकडून, आणि मोबाईल मधलं आहे तेवढं बँक बॅलन्स काढून घेते. थांब, कुठे गेलं माझं रजिस्टर? सही करून घेते मस्तपैकी. परत झोपलं काय माहिती, आता मला परत उठवावं लागेल जाऊन. सरपंच मी काय म्हणते, आपण ना आज ना दिवसभर मज्जा करूया, है ना? या ना जरा जवळ माझ्या. बोल, तुझ्यासाठी काय पण. हो का? हो. तुम्हाला माहितीये सरपंच, मला माहितच होतं सरपंच ना माझ्यासाठी काही पण करू शकतात. आणि करणार ना? सगळंच करणार. किती नॉटी आहे ना तुम्ही. अजून पाहिलंच काय तुला? किती मस्त बॉडी आहे ना तुमची. सरपंच आपण ना एक गेम खेळूया बरं का? खेळ की, तुझ्यासोबत सगळे गेम खेळायला तयार आहे. हो का? आमचा गेम खेळ की पहिले. दाखवते ना मी तुम्हाला कोणता खेळायचा. नाही, हा असे पुस्तकातले गेम नको. नको का? साक्षात दुसरे गेम खेळू की आपण. अहो मी काय म्हणते, अगोदर ना तुमच्या नावापासून आपण सुरुवात करूया. या बा. मग तुम्ही म्हणाल तसं घ्या ना. इथं ना तुम्ही ना इथं हे करा, असं ते नाव लिहितात ना. हे हा. म्हणजे आमची साईन. बरोबर. हस्ताक्षर करू होय. हो हो, करा करा. हे की अजून काय पाहिजे? एवढंच खेळायचं असतं का? हो. पण ऐक ना, हे तर खूप मोठा गेम आहे, तुम्हाला काय सांगू. ऐक ना, हा बोला ना. गंग्यानं गेम नसतील खेळले. हा? अगं जे गंग्यानं गेम नसतील खेळले ना, हा असे असे गेम खेळून तुझ्यासोबत. म्हणजे समजलं? आता गंग्यानं माझ्यासोबत कोणते गेम नसेल खेळले, एक खेळतात ते गेम माझ्यासोबत. आपण व्हरायटीचे गेम खेळायचे. सरपंच बोल की. ते मोबाईल तुमचाच आहे ना? हो, आमचाच मोबाईल आहे. द्या की इकडं. अरे हे जुना झाला. हो का? हा. नाही, छान आहे, नवा नवाच आहे. नवा नवाच आहे का? हो, नवाच मोबाईल आहे. हा. बोट बी नवस आहे. हो. हो. अंगाला हात लावला की नुसता करंटच येतोय. हो का? आपलं टचच तसा आहे. काय नाही, आता ते कसं आहे, तुमच्यासोबत रोमॅन्स करायचा म्हटलं तर मला असं तुम्हाला टच केल्याशिवाय कसं होणार ना. पण मायला तुझ्या दुधात काय नसतं, जमन व्हायला लागलं. हा, कसं होतंय तुम्हाला? असं अंगात भरल्यासारखं व्हायला. हो का? काय नाही, ते होतं तसं. मी तुम्हाला ना परत एकदा ना छानसा गरम चाय करून देऊ का? म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल आणखी. काय करताय? ऐका ना, थोडा वेळ. पैसे मारला. अहो ऐका ना सरपंच. बेहोश पडला वाटतं सरपंच. तसं बी ना साईन बी करून घेतलीये, मोबाईल मधलं सगळं ट्रान्सफर करून घेतलंय. बघते ना आता नंतर परत टायमाला माझ्याकडे कसा येतो.
लय जीव वाढलाय तुझ्यामध्ये माझा. असले सरपंच लय बघितलं. तोंडावरून असं पाणी मारते म्हणजे बरोबर ती नशा निघून जाईल आणि मग इथं काही लक्षातच राहणार नाही, निघून जाईल तो बरोबर. चला आपलं काम तर झालंय आता. पाणी मारते तोंडावर. सरपंच, ओ सरपंच, उठा की. आता किती वेळ झोपणार तुम्ही? तुम्ही चक्क दिवसभर इथं झोपले आणि तुम्हाला माहितीये नको ते पण झालंय. मला लय झोप लागली यार. हो, म्हणजे आपण मी झोपूनच राहिलो होय. दिवसभर. म्हणजे मी खेळलोच नाही होय. तिथे मला सुद्धा तुम्ही असंच बसवून ठेवलं आणि मी वाट बघत राहिले सरपंच कधी उठतील कधी उठतील आणि खेळायचं कधी, आणि तुम्ही झोपूनच राहिले. असतो कुठं असतो का? आता किती वाजले? आता रात्र झाली आणि आता कसं आहे ना, माझा नवरा कधी पण येऊ शकतो आणि तसं बी आता आपण एकमेकांच्या प्रेमात पडले म्हटलं तुम्ही मला भेटायला कधी पण येऊ शकता. पण मला आता लगेच घरी निघायला हवं. हो निघा तुम्ही, निघा. बरीच कामं राहिली. हो का? निघा तुम्ही, निघा. कसा दिवस गेला मलाच काही कळलं नाही. आता तुम्ही झोपून राहिले म्हणून निघून गेला दिवस. एक काम करा ना, तुम्ही खरंच निघा लवकर. चला चला. हो या. हा सरपंच. हो. बापरे, काय म्हणावं ह्या सरपंचाला. असला कुठे सरपंच असते का? पण जाऊ दे, बरं झालं देव माणसासारखं घरी आला आणि माझं सगळं नावावर करून गेला आणि मोबाईल मधलं होतं तेवढं बी ट्रान्सफर करून घेतलं मी. म्हणजे माझं सगळं काम झालंच म्हणायचं की आता. चला आता एक स्वतःचं घर घेईन, मेकअपचं सामान घेईन, हे घेईन ते घेईन, तसं सगळं घेईन मी. आता टेन्शनच नाही मला. तसं बी ना त्या सरपंचाच्या ना लक्षात काही नसेलच. दुधामध्ये मी गुंगीची गोळी टाकली होती, त्याच्या काय लक्षात राहणार आहे. जाऊ दे, आला बी नंतर तर काय तोंड घेऊन येणार आहे माझ्याकडं. बघन मी. चला एन्जॉय करूया.